उत्तर प्रदेश एटीएसच्या तपासामध्ये भिवंडीतील नारपोली पोलीस ठाण्याच्या रेकी करण्यात आल्याचा धक्कादायक खुलासा झाला। वांद्र्यातील गरीबनगर परिसरातील अनधिकृत मशिदीच्या पाडकामाचा बदला घेण्यासाठी पोलिसांवर हल्ल्याचा कट रचण्यात आल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला। या प्रकरणामध्ये अटक करण्यात आलेल्या दानियाल अशरफ यांना नारपोली पोलीस ठाण्याचे फोटो तसंच परिसरातील पुलाचा व्हिडिओ तयार करून पाकिस्तान स्थित हँडलर्सना पाठवल्याचा आरोप आहे। आरोपींना पोलीस ठाणे आणि सुरक्षा व्यवस्थेबाबत संवेदनशील माहिती गोळा करण्याचे निर्देश देण्यात आल्याचं तपासात समोर आलेलं आहे। भिवंडीतील नारपोली पोलीस स्टेशन दहशतवादी संघटनेच्या रेकीमध्ये असल्याचं या ठिकाणी उघडकीस आले आहे। उत्तर प्रदेशातील एटीएसने या ठिकाणी धाड टाकल्यानंतर वांद्रे गरीबनगर येथील अनधिकृत मशिदीच्या पाडकामाचा बदला घेण्यासाठी पोलिसांवर हल्ल्याचा कट रचल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे। त्याचप्रमाणे तपासात भिवंडीतील नारपोली पोलीस ठाण्याची रेकी करण्यात आल्याचंही उघड आले आहे। उत्तर प्रदेश एटीएसने अटक केलेल्या दानियाल अशरफ आणि कृष्णा मिश्रा या आरोपींपैकी अशरफने नारपोली पोलीस ठाण्याचे फोटो आणि परिसरातील पुलाचा 18 सेकंदाचा व्हिडिओ तयार करून पाकिस्तान हँडलर्सना पाठवल्याचा आरोप या ठिकाणी करण्यात आला। त्याचप्रमाणे तपास यंत्रणेच्या मते आरोपींना पोलीस ठाण्याची सुरक्षा व्यवस्थेबाबत माहिती गोळा करण्याचे निर्देश देण्यात आले होते। त्याचप्रमाणे या नेटवर्कने संबंधित कथितरित्या शहजाद भट्टी आणि तहरीक-ए-तालिबान हिंदुस्तानशी संशोधून ISच्या भूमिकेच्या तपासात या ठिकाणी उघडकीस आले आहेत। त्याचप्रमाणे सोशल मीडियाद्वारे तरुणांना पैशाचे आमिष दाखवून संवेदनशील ठिकाणी रेकी करण्यासाठी या ठिकाणी असल्याची माहितीसुद्धा या ठिकाणी करण्यात आली। भिवंडीतील नारपोली पोलीस स्टेशन दहशतवादी संघटनेच्या रेकी केल्याचं या ठिकाणी उत्तर प्रदेशाचे एटीएसने अटक केलेल्या आरोपींमध्ये यांनी सांगितलं आहे। त्याचप्रमाणे भिवंडीतील नारपोली पोलीस स्टेशन हे उत्तर प्रदेश एटीएसने अशरफला अटक केल्यानंतर अशरफने नारपोली पोलीस ठाण्याचे फोटो व व्हिडिओ या ठिकाणी पाकिस्तानी हँडलर्सना पाठवल्याचा आरोपसुद्धा या ठिकाणी करण्यात आला आहे। भिवंडी मोनिश गायकवाड, पुढारी न्यूज।